हे बघा मित्रांनो, सुंदर असा कर्व आपल्या ट्रेनचा। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे सुंदर दृश्य पाहता येणार आहेत जे तुम्ही कधी अनुभवले नसतील। सुंदर वळणे, बरगतच्या झाडांनी भरलेले हिरवेगार डोंगर, तुडुंब भरलेले आकाश आणि अधूनमधून लागलेल्या पावसाच्या सरी आणि सुंदर सुंदर रेल्वे क्रॉसिंग। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। काकीनाडा लिंगमपल्ली मुंबई एक्सप्रेस मित्रांनो, प्लॅटफॉर्म पोहे घेतले होते, एकदमच बेचव पोहे होते मित्रांनो। मी सांगेल की या ट्रेनमध्ये जर जात असाल तर या साईडला जे लोक विकतात पोहे, उपीट वगैरे, ते कधीच खाऊ नका, का 1 तास लवकर येऊनही पळावंच लागते। कारण आपला जो डब्बा आहे तो खूपच पुढे गेलेला आहे। आणि अरे बापरे, गर्दी बघा मित्रांनो किती आहे। तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल तेथे जाऊ ब्लॉग। मित्रांनो, आज मी उभा आहे हजूर साहेब नांदेड या रेल्वे स्टेशनवरती आणि आज आपण प्रवास करणार आहोत 17688 मराठवाडा एक्सप्रेस, जी धर्माबाद ते मनमाड दरम्यान चालते या गाडीने। तर मित्रांनो, गाडी येण्यासाठी खूप वेळ आहे, त्यामुळे आता आपण चहा घेऊया। चहा घेऊयात, आपली गाडी आज 1 तास मित्रांनो उशिरा चालत आहे। चहा द्यावे। तर मित्रांनो, चहा घेतलेला आहे आणि आता चहा पिऊयात आणि आपल्या गाडीची वाट पाहूयात। काय आता 1 तास उशिरा चालत आहे म्हणल्यावर वाट तर पाहावीच लागेल। चहा चांगला आहे। तर मित्रांनो, चहा घेऊन आता मी थोडं बाहेर आलेलो आहे आणि नांदेड स्टेशनवर तुम्हाला खाण्यापिण्याचं काहीच टेन्शन नाही, कारण इथे भरपूर प्रकारचे स्टॉल आहेत, जसे चहा, बिस्किट, नाश्ता हे सर्व इझिली मिळतं, त्यामुळे खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही। आपल्या गाडीच्या टायमिंगबद्दल सांगायचं झालं तर आपली गाडी धर्माबाद येथून सकाळी 4 वाजता निघते आणि मनमाड या जंक्शनवर आपल्याला 1:25 पोहोचवते। पण आज काही कारणामुळे 1 तास उशिराने आपली ट्रेन धावत आहे। तर मित्रांनो, आत्ता दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे वेटिंग हॉल सुद्धा आहे, जिथे तुम्ही बसून आपल्या गाडीची वाट पाहू शकता। नांदेड या स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती हा वेटिंग हॉल आहे। तर मित्रांनो, 1 तास उशिराने 6:30 आपली ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वर। तर मित्रांनो, 1 तास उशिराने आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलेली आहे आणि आता आपण आपल्या कोचकडे जाऊयात। आपला कोच खूपच पुढे गेला आहे मित्रांनो। 1 तास लवकर येऊनही पळावंच लागते, कारण आपला जो डब्बा आहे तो खूपच पुढे गेलेला आहे आणि केव्हाही गाडी निघू शकते मित्रांनो। अरे बापरे, गर्दी बघा मित्रांनो किती आहे।
तर मित्रांनो सीट खूपच नंबर 1 मिळालेली आहे. जी आपली साईडची लोअर जी 79 बर्थ होती ती पलीकडच्या साईडला होती, पण अलीकडच्या साईडची आपण चेंज करून घेतल्यामुळे आपल्याला आता आपत्कालीन खिडकी मिळालेली आहे आणि तिथून खूपच सुंदर नजारे तुम्हाला आता पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग डिपार्चरच्या टायमाला मी तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो 6:47 आपली ट्रेन हजूर साहेब नांदेड इथून डिपार्चर झालेली आहे. समोरून मित्रांनो कोणती तरी ट्रेन येत आहे. कोणती आहे माहीत नाही, पाहावं लागेल. काय सुंदर वातावरण झालेलं आहे मित्रांनो. वा, आता खूपच प्रवासाला मजा येणार आहे. आता प्रवासाला खूपच मजा येणार आहे मित्रांनो. मित्रांनो ही तर फक्त सुरुवात आहे आणि आपल्याला भरपूर असे कर्व पुढे पाहायला मिळणार आहेत. वॉश बेसिंगचा हाल तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे. बऱ्यापैकी स्वच्छ आहे. आणि हा आहे मित्रांनो आपला आजचा कोच D5. आणि आता तुम्हाला आपली सीट दाखवतो. समोसे समोसे
चला गरमागरम तर मित्रांनो बॅग अडकवण्यासाठी होल्डर आहे, एक सॉकेट, एक स्विच, एक सॉकेटचं एक बोर्ड आहे आणि ही आज आपली 84 नंबरची बर्थ आहे. ॲक्च्युलीमध्ये ती होती आपली बर्थ, पण एक्सचेंज करून आपण इकडे आलेलो आहोत. आणि इथे आपत्कालीन खिडकी असल्यामुळे आता सारखं दरवाजात जाऊन व्हिडिओ करण्याची गरज नाही मित्रांनो. इथूनच तुम्हाला बाहेरचे सुंदर नजारे दाखवू शकतो, तेही इझिली दरवाजात न जाता. तर पुढे प्रवासात खूप मजा येणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करून घ्या. पूर्णा इथे आपली ट्रेन आलेली आहे मित्रांनो, पण प्लॅटफॉर्मवरती आपल्याला सिग्नल मिळालेला नाही, त्यामुळे थोडी अलीकडेच थांबलेली आहे. समोरून एक लोकल डेमो गाडी येत आहे मित्रांनो, कोणती आहे माहीत नाही, बघूयात. हिंगोली गाडी आहे गाडी. या मित्रांनो अकोला साईडकडे जात आहे मित्रांनो ती ट्रेन डेमो. WDP डिझेल इंजिन, WDP 4D डिझेल फार कमी पाहायला मिळतात मित्रांनो असे आता डिझेल इंजन, कारण इलेक्ट्रिक इंजनच पाहायला मिळतात आता अशात. तर 30 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करून मित्रांनो आपली ट्रेन पोहोचलेली आहे पूर्णा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर. वडे खूप फेमस आहेत. मित्रांनो पूर्णावरून आपली ट्रेन डिपार्चर झालेली आहे. पूर्णा इथे 10 वडे खूप छान मिळतात मित्रांनो, ते नक्कीच ट्राय करा पूर्णा स्टेशनवर आल्यावर. तर मित्रांनो पूर्णा इथून आपली ट्रेन रवाना झालेली आहे.
तर मित्रांनो 130 किलोमीटरचा प्रवास करून आपली ट्रेन पोहोचलेली आहे परभणी येथे. परभणी हे खूप प्रमुख स्टेशन आहे कारण इथून भरपूर लांब पल्ल्याच्या गाड्या चालतात आणि हे मध्य रेल्वेच्या साऊथ सेंटर झोनमध्ये येते. मित्रांनो परभणी इथून जर कोणी आपला व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहून सांगा. काकीनाडा लिंगमपल्ली मुंबई एक्सप्रेस मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येत आहे. तर मित्रांनो 8:03 परभणी या रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो नाश्त्यासाठी पोहे घेतलेले आहेत. या गाडीमध्ये पॅन्ट्रीची सुविधा नसल्यामुळे साईड पॅन्ट्री जे स्टेशनवरून लोकल फूड चढवलं जातं तेच घ्यावं लागतंय. आणि बघूयात आता हे पोहे कसे आहेत याचा रिव्ह्यू तुम्हाला परतूर येते गेल्यानंतर भेटतो आणि नंतर तिथेच देतो. आता लवकरात लवकर हे पोहे संपवून मग भेटूयात परतूर येते. तर मित्रांनो 200 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करून आपली ट्रेन पोहोचलेली आहे परतूर येथे. आणि जे आत्ता आपण पोहे घेतले होते एकदमच बेचव पोहे होते मित्रांनो. मी सांगेल की या ट्रेनमध्ये जर जात असाल तर हे साईडला जे लोक विकतात पोहे उपीट वगैरे ते कधीच खाऊ नका कारण एकदम म्हणजे चव नावाचा काही प्रकारच नव्हता त्यामध्ये. तर मित्रांनो 9:16 परतूर स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. पाटी आहे पण त्याच्यावर नावच नाहीये.
तर 244 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करून मित्रांनो आपली ट्रेन पोहोचलेली आहे जालना रेल्वे स्टेशनवरती आणि 10:03 झालेले आहेत. आगे ना आपने जमीन ना देखो कितने बड़े तर मित्रांनो 10:05 जालना येथून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे आपली ट्रेन 11:10 पोहोचली होती आणि 11:18 इथून डिपार्चर झालेली आहे पुढच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो आजचा आपला प्रवास होता हजूर साहेब नांदेड ते छत्रपती संभाजीनगर इथपर्यंतच आणि ओव्हरऑल प्रवास खूप छान झाला. पण फक्त नाश्त्यामध्ये थोडं पोहे घेतलेले ते व्यवस्थित नव्हते त्यामुळे थोडंसं खाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे. पण तसं जर्नी एक्सपिरियन्स खूप चांगला होता. गाडी पण खूप छान आहे, स्वच्छता पण आहे. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ इथेच एंड होत आहे. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन पुन्हा जर्नीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.